हॅलो, रामकृष्ण हरी मंडळी. लाइफ विथ साक्षीच्या एपिसोड नंबर 187 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मेरे को है छुट्टी छुट्टी छुट्टी. तो आज सब घर के काम होंगे. आणि सॅटर्डे म्हटलं की इकडं फिर तिकडं फिर, घरातले कामं कर, उसमें सॅटर्डे निकल जाता है. तो आज देखेंगे कि दिन भर क्या होता है. आणि इथे टाकले होते मम्मीने तीळ उन्हामध्ये वाळत, आणि तीळ वाळत टाकले. आणि साक्षी पक्ष्यांसारखी चोच मारायला जाणार नाही असं होऊ शकत नाही. आणि तिथे उन्हामध्ये बसून माझं तीळ खायचं काम चालू होतं. इस तीळ तीळ पेर का है साक्षी का नाम सध्या तरी. आणि सुट्टी असल्यावरती साक्षी भटकंतीला निघणार नाही असं तर शक्य नाही. घरातले सगळे कामं आवरून जसं आम्ही भटकंतीला निघतो तसं येतो दुपारच्या झोपेच्या वेळी डायरेक्ट. मम्मी आणि मावशी त्यांच्या अल्ट्रा प्रो स्पीडने माझ्या मागे येत होत्या. समजदार को इशारा काफी. आणि भटकंतीला तो निघालो आहे, पण कुठे चाललो हे तुम्हाला दाखवणं मला जास्त गरजेचं आहे, कारण आम्ही चाललो होतो खरेदीला. घरात शेकडो साड्यांची थप्पी मांडलेली असेल तरीही शादी मतलब नई साडी. आणि आमच्या बायकांची अशी सवय असते ना की स्वतःसमोर टाकलेली साडी कधीच आवडणार नाही, दुसऱ्यासमोर टाकलेली साडी जास्त पसंत होईल. दुसऱ्यांसमोर टाकलेली साडी मग मागून मागून बघायची. तिकडे चालू होतं साड्या पसंत करण्याचा कार्यक्रम. आणि इधर मेरा ब्लॉग चालू था. 4 to 5 शॉप, 100 ओपिनियन्स आणि 3 डोके. एवढं सगळं करून फायनली गॉट दी साडी. आणि साक्षीची हिंमत तुम्ही बघा, दिवसभर डोकं नाही धुतलं आणि संध्याकाळी डोकं धुतलंय साक्षीने. आ बेल मुझे मार अशी गंमत आहे माझी. सर्दी को खुदीच बुलावा दे रही हूं मैं. आणि शनिवार म्हटलं का माझ्या मागे हे काम लागूनच जातं. कप्पा आवरायचं, पुरा कपड्यांचा ढिगारा बाहेर येतो. पुन्हा 2 आठवड्याच्या कपड्यांची घड्या मी तेव्हाच मारते. आणि भाई साहेब, या कपड्यांची मी टॅग पण काढलेली नाही. यांच्या घड्या कसं काय खराब होतं मला तेच कळत नाही. आणि माझ्या कप्प्याला माझ्याशिवाय तर कोणी हात लावत नाही आवरायला. असो, पण दिवसभर इकडे तिकडे फिरल्यानंतर आराम केल्यानंतर मग संध्याकाळी हे काम आवरायला घेतलं मी. मग काय उद्यापासून पुन्हा ते शेड्यूल सुरू. उठा, आवरा, कंपनीत जा, कंपनीतून घरी या, जेवण करा, झोपा. भाई साहेब, किती केव्हाची बसली होती ते आवरायला. आणि फायनली गरिबाने सगळं आवरून टाकलं रे. किती कष्ट लागतात ते आवरायला माझं मलाच माहिती. घाम गाळणे का काम आहे भाई. पण लय कामाची साक्षी असं वाटत नाही का. खुद की तारीफ खुदीच कर लेती हूं मैं. आणि बघा साक्षीच्या कष्टाचं फळ नजर न लगे. असा कप्पा जर आवरून ठेवला तर पुन्हा त्यातून कपडे काढायची पण इच्छा होत नाही. असो, आणि आम्ही इकडे गेलो होतो पूजाताईच्या बर्थडेला. अख्ख्या आमच्या गल्लीतले लोक जमले होते बर्थडे सेलिब्रेशनसाठी.